सफेद दोन वाजवत हा वाईट वाटतं रे माका. अरे तुका भारतरत्न भेटत ह्या कशाक म्हटलंय माहिता. आज माझं पेन संपलो तो तू माका पेन लिहून दिलं म्हणून मी म्हटले तुका भारतरत्न भेटून तू आशा राहू नको तुका भेटणार हो नाही. हा मरणोत्तर तुका नेमकं मी प्रयत्न करीन मेल्यावर जिथे पण नाही. काय बुवा अरे आपण त्या परमेश्वराचं नामस्मरण करताना बुवा कसं केलं पाहिजे. आता तुम्ही सांगा मी नोटेशन घेतलंय कोण जाणे कैसा जन्म कदम बुवांचं नोटेशन ना माका बुवा त्या प्रिया कदम बुवांचा तू कोण लावतं लोकांका ह्या युट्यूबवर लोक बघत काय हरी जय जय राम हरी जय जय राम राम कृष्ण हरी ह्या त्याचा आत्ताचं नोटेशन. आता नवरात्र इला ना की ह्याचा नोटेशन दुर्गा भवानी अंबा भवानी महालक्ष्मी नमो नमः. आता गणपती इला ना की गणपतीत घेणार जय गणराय श्री गणराय. अरे थूक लावचे काम तुम्ही करतात आम्ही नाही. आमचा बघ ना अरे कोण जाणे कैसा जन्म काका ह्यो जन्म आपले कशात त्या परमेश्वराचं नामस्मरण. मग तू त्या 15 मात्रात घे 16 मात्रात घे वेडा बाकडा माका जसा येतात तसा मी घेणार. ह्यो माका सांगता तू 15 मात्रात घेऊ खवस. अरे सुपारी काय तू देणारच माका आजची काय तू 15 मात्रातच घेऊ त्यात. मी बुवा 15 मात्रा काय अरे 18 20 मात्रा माझ्याकडे हवं पण कशा उगाच घ्यावा. 1.5-3 लाख सुपारी असली तरच मी ती पोटी बाहेर नाही तर उगाच कशा मगातपासून बोंबटून मरते कुणी 100 तरी दिला म्हणून मग 16 मात्रावर 8च घेतलं. काय समजली मोठो काय. हा आम्ही काय बारशाचं भजन करत नाही म्हणजे हे का म्हणूचा ह्या नोटेशन माझा बारशाचा होय. बुवा जय जय रामकृष्ण हरी. माणूस जन्मापासून ते मरेपर्यंत रामनाम ह्यो त्याच्या मुखात असणारच. आणि माका काय सांगता ह्यो गेलो बारशा की ह्याचा काय किती आनंदी आनंद वर्ष श्राद्धात सोनियाचा दिवस अमृते पाहिला. अरे एखादा माणूस मरणा म्हणजे सुद्धा बुवा चांगला त्याला मोक्ष भेटणार. सोनियाचा दिवस आज अमृते पाहिला कसो मेलो तो डोळ्याने बघलाय माझ्या. घेऊ काय वाईट आता संतांचा जाना. अरे त्याला मोक्ष भेटोसाठी अशी गाणी घेऊची लागतं सोन्या. तुका ते नाही समजणार. हे का 2 वर्ष झाले डबल बारी क्षेत्रात येऊ ह्यो माका शिकवता. तो आज बारीक कशा किलो माहिती तो चिंगळाच्या आशेने किलो आता बारीक. बाकी काय सुपारी नाही दिला तरी चाललं त्याला ती चिंगळा फक्त ती बारा फ्रीज मध्ये ठेवला न हे काय साबित करून सांगलं ना त्यांना बरोबर काय सांगत ते खजिनदार बिचारे समोर बसलेले 500 म्हटल्या बरोबर. तू म्हणजे आशेनच येतं काय रे. काही बारी असली की खजिनदार 500 देतील अध्यक्ष 500 देतील उपाध्यक्ष 500 देतील ह्याच्यावर जो आशे. त्या दिवशी ना ह्यांच्याकडे ते कर्नाटकवाले इले होते पोल वाढतात बघा रस्त्यावर ते असे इले होते आणि त्यांचं काम चालू होता पोलाचा. ह्यो गेलो आशेन काहीतरी भेटत म्हणून. आता कसो आशेन इलो तसो आशेन गेलो त्यांनी आपलं पोलाचा रशी लावला नाही आणि ओरडतं खिचो खिचो खिचो. जो पाटणा गेलो म्हणता मी कातवांचो कातवांचो खिचो त्या हे का वाटलो खायचो खायचो जो सांगता मी कातवांचो. असो ह्यो माझा जोडीवालो तो आशे नसता विचारो. माका म्हणता बुवा केसाची स्टाईल तुझी. अरे म्हणजे आम्ही काय स्टाईल करूच नाही. लगीन झालं म्हणून काय झालं बुवा हा नको ना. केस पिकले म्हणून मी नाही झालो ग म्हातारा नाही झालो ग म्हातारा तुला दाखवीन सातारा. काय समजली. माका म्हणता ह्यो थूक लावणं ह्यो गो आपलो ना. अरे तुझा प्रभुत्व या रागांवर आणि माझा प्रभुत्व स्वरांवर. यामध्ये बुवा एखादा स्वर बेसूर
बेसूर झालो ना की संपला सगळा. ह्या प्रभुत्व माझा स्वरांवर या थूक बीक लावता ह्या माका सांगू नको, तू दुसऱ्या कोणा सांगतोस ना काय मोठो. जय जय राम रामकृष्ण हरी ही नोटेशन घेतल्याशी आमच्याकडे कधी म्हणतच माहित आहे, चल चल पुढं माहित आहे ना. ते ठेको बरोबर येतात तो तसो आमच्या नोटिशन नाही कोण घेऊ शकत. बाकी तू काय या गाणं माहित आहे, भुकेले हे नेत्र. अरे काय खोळ्या कोणाच्या नादाला लागतोस. माका म्हणता अरे तुझं लग्न झालंय बुवा, मी काय सांगितलंय आमच्यासारखे घे. आता भावना माझं समजून घे ना. आमच्यासारखे म्हणजे तू किती तुका कमी मी फिरलोय पोरीसाठी. आजकाल लग्न होणं म्हणजे काय सरपंचाची निवडणूक लढवण्यासारखी आहे. जागा असता एक आणि उमेदवार असतात 15. हॅलो नको नको लाईट नको. पुन्हा गेली तरी माका पुन्हा लग्न गेली हा बरा करा होता वेळ नाही. Hello. 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 असं लागे हरी देवा सरते असावं तुझे. असं लागे सरते असावं. असं लागे तुझी देवा सरते असावं तुझे. असं लागे तुझी देवा सरते असावं तुझे. वाटते बरोबर आहे ना. हा काय लाईट मध्येच मध्ये लाईट राहिली की जरा डिस्टर्ब होता, बाकी काय नाही. बुवा माझं लग्न झालं, माझा मुलगी आहे, सगळा काय माझा चांगला. मी माझा म्हटलंय नाही हय. माझ्यासारखे अनेक इलेले तरुण तडफदार आणि भरपूर असे पोरगे आहेत की ज्यांची लग्न होत नाहीत. त्यांच्यासाठी बुवा मी सांगितलंय. माझा काय मी काय हा सुद्धा करेन लग्न. हा म्हणजे लग्न करूचा म्हणजे सांगितलंय तसं सरपंचाची निवडणूक लढण्यासारखी आहे. जागा एक असताना उमेदवार 15. भेटणार कोणा पोरगी काय समजली. तुका भेटणार मान टाकायची नाही. लास्ट पर्यंत तू आता फक्त घाऊसोस. मी जे काय आता बोलत ना काय बुवा एखाद्या किती काय बोलायचं म्हणजे केवढं मोठं संगीत काढलो काय. मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश. मागे उभा मंगेश पुढे उभा. आमका येतच नाही ना गाणे. मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश आणि मधोमध तुका चिरण झाली. मागे उभा मंगेश काय बाबा सांगतात बुवा. कोणाची केसाची स्टाईल, कोणाचे कपडे, राहणीमान ह्याच्यावर ना एखाद्या माणसाची विद्वत्ता आपण ठरवायची ना. तुझ्याकडे काय काय येता काय तुका. हा अहो ह्या आताचा नोटिशन ना मी पहिली बारी करून लागल्यापासून एकच नोटिशन. तो माका सांगतो तू काय येता काय, मी ते का सांगते तू काय येता काय. ह्याच्या पलीकडे काय नाही ना. तुझी 15 मात्रा ठरलेली, माझी 16 मात्रा. आता नवीन काहीतरी काढूया. हा बर सांगितलंय. हा लिहून घेऊन घ्या. आता तो 16 आता 15 मात्रा घेतला ना, आता 17 मात्रेचा घेणार. हरी जय जय राम हरी जय जय राम राम राम. तीनदा राम घातला की 2 मात्रा वाढली. माका माहित नाही ह्याची सवय काय आहे ती. अरे ह्या झाला बुवा सगळा करून. मी लहान होते तेव्हा टाळावर जपता वाजवायचं. ते बिचारे तात्या आता जाग्यात लागले म्हातारे. तुम्ही लहानपणी माझे बुवा ह्या परिसरात वयाचो बाहेर. या म्हाताऱ्या टाळांवर नोटिशांना घेतला. टाळांवर जपतात आणि ही नोटिशांना घेतला. एवढा सगळा करून जर असतो जाग्यात लागलो, मग आपण कशा बुगात घेऊ. आपण 16 मात्राचाच घेऊया ना बुवा.
बाया 16 मात्रा 17 मात्रा माझा माझा यमाचा खाजा. मगाशी लाईट गेली ना तेव्हा एक जण पाटणा येईल बुवा सांगितलं आणि माका बुवा तुम्ही त्या गाताच ना त्या चांगला गातात आणि असेच गावा त्याच्यासारखा गायन तुम्ही करू नको. म्हटलं आजोबा काय झालं तर म्हटलं ते सांगतात 4 दिवसापूर्वी आमच्याकडे एक बकरो होतो तो असो अडकवून मेलो म्हणून तू त्या भानगडीत करू नको. अरे अटॅक येणं एवढं तुझं भजन राहायचा कशाने एवढं कातराक लागतो तुला काय 500 दिला नाही काय कोणी नाही ना कशा मरतो उगा दिले 500 मी गरीब आहे ना माका पण देणार काय नाही होत यावेळी मेला फवारणी करून बागवतो नाही भजनाची भजना नाही 500 ते 500 नाही आम्ही गरीब ना काय बाबा सांगतोय ठीक आहे बुवा. त्याच्यानंतर लाडक्या बहिणीचा बुवाने सांगितलं मी कोणा भेटत 1500 तुमच्यापैकी नाही कोणा भेटले तरी माका वाटत नाही हात वर करशाल कोण भेटत ना मग तुमचा 200 रुपये माका देऊ घडतच नाही 1500 येतच मग वाले काय नाही सगळं 500-200 तिकडे जाणार वाटतात झुडूक वाल्याची भारी येतो त्याचा या गाणं म्हणजे मी म्युझिक मारलंय भाषणामध्ये फेमस केलंय तो आता घेऊन नाचणार. झुडूक वाऱ्याची आली रे लेऊन कोवळी झुडूकुने या वेळाचे एका 500 इले त्याच्यामुळे ह्या गाणं मी घेत नाही. एका 500 अजून 200-300 देवा दे का विचारो आशे नाही आहो जाऊ दे देणार हवशी राग मारू नको मनोरंजन म्हणून 200 दिलं काहीतरी झालं नाही तर माका आडवशील व्हायला माका बोलतो एवढा बुवा सगळ्यांना मागे बसलेले आहेत ना भजन रसिक ते मजा घेतात घरी भजनाची. अरे कृष्ण जलामलो तेव्हा यमुने पुरलो राम जलामलो तेव्हा झाडाचा पालवी फुटली आणि तू ज्यावेळी हरिलस ना तेव्हा भर पावसाळ्यात पाऊस लागलो लोक बाहेर बसलेली आतमध्ये गेली असो तू कुवर उठवलंस त्यांचा म्हणजे तू आला की एवढं भारी आला अरे म्हणजे तू चांगला तुझं भजन नाव ठेवीत नाही पण माका अटॅकची भीती वाटत तुझा एवढा करू नको माका हवंच तू मरेपर्यंत तुझा भारतरत्न नाही तर तुझा जिल्हा रत्न काहीतरी द्यावी आहे का टेन्शन घेऊ नको. ट्रॉफी माझ्या ओळखीचो ट्रॉफी वगैरे 150 रुपयात काम होईल तुझा काय सांगितलं मोठे बना बुवा. अरे तराजून प्रेम कधी तोलायचं नसतं तराजून प्रेम कधी तोलायचं नसतं आणि जिथे व्यंकटेश नर तिथे जास्त काय बोलायचं नसतं. काय समजली या सगळ्याचा मोबाईल वर लावू म्हणून या सगळा स्क्रीनशॉट मारूचं लागतं. रत्नागिरी माझी नवरत्नांची खान कलगी तुरान मन कलाही महान कलगी तुरान मन कलाही महान कलगी तुरान मन कलाही महान शिमगा भरी वेदनाचे संगासूर मायाळुची माती जीवा साधी मुरवूर मायाळुची माती जीवा साधी मुरवूर
नुसती 10 गाणी 20 गाणी. अरे बुवा लोकांचा विचार कर, एवढ्या लांबना इलेले आहेत भजन रसिक, कंटाळणार नाही याची जबाबदारी कोणाची आहे? बुवांची आणा. नुसते 200 येत नाही 500 येत नाही म्हणून भजन लांबवायचं. त्यांना दया दिला नाही ना तुका 500. नको 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 आणि 10-15 गाणी म्हण. बघा ह्यो आता रागात घेता मग माका सांगू नको हळूहळू. या आधीच तुमका सांगून ठेवतोय, तुमच्या आजूबाजू एखादी नर्स डॉक्टर असेल तर ते का आता घालून ठेवावं. मग मी काय जबाबदारी नाही काय झालं तर. काय सांगता विराटवाल्यांका बोललो, काय बोलले वाईट बोललोय. नवीन असता ना एखादी वळपाट खाणाऱ्यांचा मी काय बोललो का नाही हे ना म्हटलं तळपाट. काय रे अरे विरार असो ढोकवले असो काय सगळे आपले काय समजली. त्याच्यानंतर बोलले भरपूर काय काय बोलले. मी त्याच्यावर जास्त वेळ काढणार नाही कारण तो मोठा सम्राट हा. त्याला वाटतं की माझ्यासारखं गायक कोण नाही तरुण वर्गात. पण बुवा गर्वाचा घर या नेहमी खाली असता. आज कोण तुमका काय वाटतं मंडळी, आज आम्ही दोघे बुवा मोठे आहोत. आमच्यापेक्षा बुवा ज्येष्ठ श्रेष्ठ हे भजन रसिक समाजला. तुझ्यापेक्षा सुद्धा चांगले गाणारे भजनी बुवा मगापासून भजन गाऊन गेले. तुका जर अभिमान झालेलो असं माझ्यासारखं बुवाच कोण नाही, माझ्यासारखं आलापी वाढणारो 15 मात्रावर कोण नाही. बघा ह्या जास्त वेळ टिकत नसतं. आज बुवा मी 22 वर्ष भजना करते. कशामुळं आपलं स्वभाव. पैसे नाही दिला तरी चालते, काय या पैसे आज जाऊ द्या. कसा नको 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 पैसे नाही दिला तरी चालते. पण कसा माणूस की शिल्लक राहू दे नाही जाऊ दे. पैशासाठी नाही भजन. विशाल तिवरामकर यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुमका काय वाटतं पैशासाठी मुळीच नाही. आपण त्या परमेश्वराचं नामस्मरण घ्यायचा. आता खरा सांगोचा म्हणजे बघा आज खरा पुण्य तुमचा आमचं पुण्य नाही. आम्ही एकमेकाची साधा काढणार. आमचं काय 11-11 हजार सुपारी घेणार आम्ही घेऊन जाणार. आम्ही मानेर बसलो तरी आमचे मित्र, आम्ही मित्र आहोत एकमेकांचे. उद्या आमचं वाटलं तर आम्ही कॅलिफोर्नियात पण फिरवू जाऊ. नाही रे वाटलं तर गोव्यात पण जाऊ, ते युगांडात पण जाऊ. पण तुमका काय वाटणार की हे दोघे आता पेटून उठले, याला 16 मात्रा काढला, याला 15 मात्रा काढला. अरे पण तुका येता काय 16 मात्रा विस्तार येता काय? तू नोटिसानं तो राग घेतलं त्याच्यात चुकलं किती वेळा तुका माहिती माका माहिती नंतर बाहेर भेट तुला सांगते सगळं डिटेलमध्ये. जाऊ दे हे का काय आवडून काय जास्त एका रडलीच नाही कारण ह्यो रडता मग नंतर. आता तो भडकत दिलेलो हळूहळू आम्ही निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का.
आपलं बाप्पा गणपती बाप्पा कधी एकदा आपल्या घरात येतात. उधारायाला तू गणपतीची आणि ही देवांचीच गाणी घेते, कारण ऑर्केस्ट्रा करून मला आवडत नाही. काय आताचे नवीन बुवा काय काय गाणी घेत हा, गुलाबी साडी आणि स्वतः काय रे तरी जॅकेट बरा घातलं पाहिजे, तरी जॅकेट बरा घातलं. आमच्याकडे एक म्हण आहे, चेडवा तुझो घाबरो फुला फुलाचो आणि मधीच बेडू कराडतात. फुला बघा कसली होती भारी बाबा काय बुवा. पण बघा पुरुष आणि स्त्री हॅलो चला काय ते वायरबीन आमकाच जायला येत नाही तर मी तरी काय करणार. ते गुरा वायरबीन आणताय तुमच्याकडे आहे ना, ते माझे मित्र नाहीतर अगोदर हाणून ठेवले असते त्यांचा. हॅलो हा काय रे एवढ्या रात्री कोणाबरोबर. अरे लाज वाटो भमी युट्यूब चालू आणि सांगता सुद्धा लग्न झाला नाही असा तसा, म्हणजे सांगू हवा वाईट म्हणत नाही मी, पण काहीतरी सांगू नको उद्या मला भाकरी भेटो की नाही सकाळी. हा मेवणं माझं इलेलो उलट बुवा असलो मेवणं भेटो भागी हवा माका हॉटस्पॉट तो पुरवता. चला आता ध्यानात पण घेऊया नको व्हायचा हे जरा बरा घे ढोलकी घेतलं. उधारायाला तू भक्त जना गौरी पुत्र देवा तू. 200 200 400 4 लिटर डिझेल भागला. सुप्रेश कुवेसकर यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद मनपूर्वक स्वीकारतो. बक्षीस दिला तरी चांगला नाही दिला तरी चांगला, पण देणाऱ्याने थांबवू नको. ह्यांचा तो आणि गाऊ ह्या दिला की टाकतं हे का नाही तो बोलू ह्या दिला की कसा आमचा सुचत जातात लोकांनुसार काढतात. काही काही जणांना 90 घेतल्याशिवाय त्यांचा डोका चालत नाही. आमचा बक्षीस दिला आणि बुवा या रत्नागिरीचं वैभव म्हणजे आमचे बुवा गुरुवर्य आमचे संतोष शिरसेकर बुवा आणि त्यांचे आशीर्वाद माझ्यावरती एवढे आहेत. मागच्या महिन्यात माझी डबल बाईक झाली त्यांनीच मला दिलेली या बाजूच्या गावात हा जैतापूरला. एवढा बुवा आमचा प्रेम आहे. आणि बरोबर शिरसेकर बुवा अशा वेळी माका फोन करतात की माझा मोबाईलचा हप्तो जवळ येलेलो असतात, माझ्या खिशात पैसे नसतात, बरोबर ते माका फोन करून बारीक येणार. एवढा बुवा प्रेम आहे आमचे ते संबंध. त्यांना वाटलं हे तो गाडीचा हप्तो थकत दिलो की त्यांचं बरोबर फोन येणार. मी वाटत बघितलं असते नेटवर्क मध्ये राहून कधी बुवा फोन येतात. एवढी बुवा कृपा आहे त्यांची माझ्यावर समाजला. या मुलाचं नाही 22 वर्ष ह्या मुलाचं नाही तुझ्यासारखा 16 मात्रा 17 मात्रा. अरे 16 घे 20 घे 25 घे मरून जा एकदा म्हणजे मी तरी मोकळं झालो. काय सांगता मोठेवाला. उधारायाला तू भक्त जना गौरी पुत्र देवा तू दया घना.
घेतलंय तर त्याचा पाठना काही चालवता नाही. त्याच्यामुळं रुपावली घेऊया. बुवांचे पॉइंट आणि हद अजून 6 लिटर. हा, सन्माननीय जितेंद्र गिरकर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मनपूर्वक स्वीकारले, धन्यवाद. हे पैसे कोणाला दाखवित होता तिकडनं बघ, न मागता इलेली. अरे कलेची कदर आहे का? हा, समजली? पण माझा प्रश्न पडलो की आमका एवढा गरम होता, तू सदरो घातलं, त्याच्यावर जॅकेट घातलं आणि 2 शाली तुझ्या गाड्यात होत्या आणि वर एक टॉवेल ठेवलं. भानगड काय तुझी? मगाशी चाय वाटत होते ते माका खरं जमले ना. अरे हो, जेवणाच्या आधी बुवा चाय, कोल्ड कॉफी, जेवल्यानंतर एकदा दिला नाही. ठीक आहे, कैसे रे करूया रुपावली? लाडक्या बहिणीनो, तुमच्यावर तो रुपावली सांगणार चांगला काही नाही का? पण तुमका 1,500 येतात काय आमका वाईट वाटत नाही हो. फक्त आमका पण 500 देऊन दर्शून आता प्रॉब्लेम होते. आमका काय नाही, सरकार विचारित नाही, कोण नाही. मरतावा आम्ही कॅन भरून साखर झाली आता सगळे 70 रुपये. बायको रोज माका कॉफी देता, आज चाय पण दिला नाही 70 झाल्याबरोबर. बेकार परिस्थिती आहे. बायको कधी कधी माका विचारता, लग्नाच्या आधी तुमचा डोका दुखत होता ना, तेव्हा डोका चेपायचा कोण? अगो म्हटलं लग्नाच्या आधी माझा डोकाच नाही दुखायचा, निवांत होतंय. कधी झाल्यापासून बघा, बरोबर बघा फोटो, छाप बरोबर आहे काय बघा तुम्ही. माझी पेटी स्टँडर्ड तुझी सफेद दोनका, पण आवाज बघ, हे बघ. सद आवाज. सद आवाज. 22 वर्षाचा अनुभव आहे तुझं. बावडा पिळवा तुझं लागतं माझ्या बरोबर. जास्त विचारायला नको. त्याचा लगीन बिगीन होता माझा भीती काय वाटता, ही आपली बारी जर उद्या तुझ्या गर्लफ्रेंडने बघितला त्याची माका भीती वाटते. बाकी 2 ब्रेकअप झाली माहितच ना तुझी. हा, तयार आहे. म्हणून मी त्याला जास्त काय बोलत नाही. विचारायचं होऊन दे एकदा, मग ह्याची साधा काढते. तो ते एकदा लगीन होऊन दे. तुला काय वाटतं तुझा लगीन झाला नाही म्हणजे मी काय आणि काय करीन? अरे आमका माहिता, याचा लगीन झाला, कर्तवान झाला की मेलच आपल्या कर्मात. समजल तुला मी. कुठल्या घेऊया? लोचनी की दुसरी घेऊया?
तुझी माझी भेटती